नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मॉर्निंगमध्ये सत्यजित सरांनी ह्या 4 महत्त्वाच्या न्यूज डिस्कस केलेल्या आहेत. तर आपण कंटिन्यू करूयात. आजच्या ह्या न्यूज कोणत्या आहेत. GS पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4च्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या 4 न्यूज बघायच्या आहेत. GS पेपर 2 पॉलिटीच्या दृष्टिकोनातून डिग्निटी इन डेथ ही न्यूज महत्त्वाची आहे. ॲक्च्युली हा रिफॉर्म बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता की जी डेथ पेनल्टी आपण देतो, तर ती डेथ पेनल्टी ही खूप आपली एक क्रूर पद्धती आहे का मृत्यूदंड देण्याची, त्याच्याबद्दल चर्चा पण झाली होती. तर त्याच्यामध्ये आर्टिकल 21 मधली डिग्निफाईड डेथ किंवा डिग्निटी हा ॲस्पेक्ट कॉम्प्रोमाइज होतो आहे का, याच्याबद्दल इथे कोर्टाने त्यांचे काही निदर्शनं इथे नोंदवलेली आहेत आणि कन्क्लूड केलेलं आहे ह्या ओव्हरऑल टॉपिकला. तर आपण बघूयात. इथे रेफरन्स येतो बच्चन सिंग केस 1980चा. सुप्रीम कोर्टाने आता ह्या केसमध्ये सांगितलं होतं की रेअरेस्ट ऑफ रेअर हा जर मुद्दा इथे उपस्थित केला, तर ह्या रेअरेस्ट ऑफ रेअर केसच्या रेफरन्सने इथे हा जो डॉक्ट्रिन आहे डेथ पेनल्टीचा हा इथे दिला जातो, जर ती केस तशी असेल तर. आता याच्यामध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअरमध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेण्यासारख्या आहेत, किंवा आपण जर हा जो केस होती बच्चन सिंग याच्यातल्या 5 जजेसचा जो एक खंडपीठ होतं, हे जो बेंच होता, त्याने इथे 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की ॲग्रिवेटिंग आणि मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेस हे 2 इथे लक्षात घेतले जातात. तर बघूयात मित्रांनो की हे ॲग्रिवेटिंग आणि मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेस काय असतात. आता ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेसमध्ये काय होईल, जर एखाद्याचा मृत्यू हा प्री प्लान्ड केला असेल तर ते ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस मानलं जातं. जर समजा एक्सेप्शनल ब्रुटल पद्धतीने, खूप क्रूर पद्धतीने कोणाला मारलं गेलं असेल, तोसुद्धा ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेसमध्ये येतं. एखादी पब्लिक फिगर किंवा आर्म फोर्सेसमधले जर कुठले अधिकारी त्यांचा जर इथे मृत्यू होत असेल तर तोसुद्धा इथे ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस मानलं गेलं. आता काय होतं, जर ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस असतील तर डेथ पेनल्टीची जी पॉसिबिलिटी आहे ती वाढून जाते, शक्यता इथे खूप जास्त होऊन जाते. आणि दुसरं मग इथे असतं मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेस. मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेसमध्ये कळेल मित्रांनो की असं सांगितलं जाईल की ज्याने कोणी हा इथे खून केलेला आहे तर त्याने तो खून कुठल्या तरी मानसिक किंवा भावनिक आवेशात येऊन, कुठल्या तरी इन्फ्लुएन्समध्ये, ठीक आहे, कदाचित दारू पिलेला असेल, कुठलं ड्रग घेतलेलं असेल, त्याच्यामुळे त्याने तो केला, त्याचं एज अतिशय कमी असेल, ठीक आहे. तर इथे काय होतं, जर मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेस असतील तर डेथ पेनल्टी जी आहे त्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी होऊ शकते. आता जसं आपण बघितलं असेल मध्यंतरी त्या सिया गोयलचं प्रकरण, सिया गोयलच्या प्रकरणामध्ये ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस येतात, पण तिचे बचाव करते वकील कुठेतरी मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेसला सुद्धा आणण्याचा प्रयत्न करत आहेत की ती इमोशनल स्ट्रेसमध्ये होती, तिला फसवलं गेलं होतं, तो वीग लावायचा, ब्ला ब्ला ब्ला, ह्या बऱ्याचशा गोष्टी तिथे ज्या होत्या आपण बघितल्या होत्या. तर हा एक ॲस्पेक्ट तिथे लक्षात घेण्यासारखं आहे. तर ॲग्रिवेटिंग सर्कमस्टान्सेस असतील तर ती केस फाशीच्या शिक्षेला त्याच्या फेवरमध्येही जास्त असते, फाशी होण्याची शक्यता जास्त असते. मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेसमध्ये त्याला मृत्यूदंड ऐवजी दुसरी कुठली शिक्षा कदाचित भेटू शकते, ठीक आहे. आता आपल्याकडे जी पद्धती आहे हँग टिल डेथ, हँगिंग व्यतिरिक्त आणखी पण काही प्रकार आहेत की लिथल इंजेक्शन दिलं जाऊ शकतं, ठीक आहे, हे एक लक्षात घ्या. किंवा इथे एक स्पेसिफिक शॉक, इलेक्ट्रिक शॉक, त्याच्याने सुद्धा मारलं जातं, ठीक आहे. किंवा सौदी अरेबियासारख्या देशामध्ये तर त्याचा शिरच्छेद हा केला जातो. तर हे काही प्रकार आहेत. प्रिलिम्समध्ये थोडेसे GKच्या कॉन्टेक्स्टने कदाचित जर प्रश्न आलाच तर हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. हा एक पॉईंट इथे लक्षात घ्या, ठीक आहे. तर आपल्या भारतामध्ये हँगिंग टिल डेथ हा एक जी शिक्षा आहे ती आपण इथे देत असतो. हा एक पॉईंट लक्षात घ्या. आपल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये हँगिंग बाय द नेक टिल द पर्सन इज डेड, तर हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर आता जो PIL इथे फाईल करण्यात आला होता तो काय होता की जी मृत्यूदंडाची आपण शिक्षा देतो तर ती अतिशय बार्बेरियन आहे, खूप क्रुएल आहे, पेनफुल आहे. तर याला एक ऑल्टरनेटिव्ह आपण शोधला पाहिजे त्या दृष्टिकोनातून, जेणेकरून आर्टिकल 21 मधल्या राईट टू डाय विथ डिग्निटी त्याला पण आपण प्रोटेक्ट करू शकू. तर हा एक रेफरन्स इथे या PILमध्ये देण्यात आला होता. आता याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं काय पडलं, त्यांनी सांगितलं की जर आपण एक्झामाइन केलं तर आर्टिकल 21 मधल्या जो राईट
आहे, राईट टू डाय विथ डिग्निटी, तर हा कॉम्प्रोमाइज तसा होत नाही आहे. ही अशी खूप काही अमानवीय शिक्षा इथे मानली जाणार नाही. हां, पण निश्चितपणे भविष्यामध्ये याच्यावर कुठल्या तरी आपण सुधारणा आणू शकतो, यासाठी सुद्धा कोर्टाने इथे दरवाजे हे उघडे ठेवलेले आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की ही सुद्धा एक क्विक आणि सर्टन डेथ आहे की ज्याच्यामध्ये जर प्रॉपरली ॲडमिनिस्ट्रेट केलं गेलं असेल तर ते ॲडमिनिस्ट्रेट केलं असेल. तुम्ही कदाचित सिनेमांमध्ये बघितलं असेल, ते जे जल्लाद तिथे असतात तर ते त्यांना फाशीची शिक्षा देत असताना जर प्रॉपरली त्यांनी ॲडमिनिस्टर केलं तर इथे माणूस आधी अनकॉन्शियस होईल आणि इन्स्टंटली त्याची डेथ पण होऊ शकते, असं कोर्टाचं म्हणणं पडलेलं आहे. पण निश्चितपणे फ्युचरमध्ये काही रिफॉर्म्स इथे आपल्याला बघायला भेटू शकतात. हा सुद्धा एक पॉईंट इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. याच्यावर सत्यजित सरांनी प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून हा एक प्रश्न बनवलेला आहे. याचं उत्तर तुम्ही मला एकतर कमेंटमध्ये सांगा किंवा उद्याच्या क्लासमध्ये तुम्ही मला सांगितलं तरी चालेल. त्यानंतर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न, आणि नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला सांगेल की याच्यातले जे काही कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सला तुम्ही हायलाईट करा आणि हायलाईट करून मला नक्की सांगा. त्यानंतर याचं उत्तर लिहिण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर त्याचं PDF-सुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. पुढची जी न्यूज आहे ती आहे स्मार्ट कॅन्सर ड्रग RK-251. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून PIBने कवर केलेली ही न्यूज आहे. मित्रांनो, जर एखाद्याला कॅन्सर असेल तर त्याची ट्रीटमेंट ही कशा पद्धतीने होते? सगळ्यात पहिले तर होईल सर्जरी. ठीक आहे, पण सर्जरीमध्ये रिस्क आहे की जे कॅन्सरस सेल आहेत ते रिजनरेट होऊ शकतात. दुसरी आहे रेडिओथेरपी, इम्युनोथेरपी, किमोथेरपी. पण याच्यात प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो, की जे काही कॅन्सर सेल आणि हेल्दी सेल आहेत ते दोघांनाही ते डॅमेज होतो. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त आहेत. सर्जरीमध्ये काय की पुन्हा ते रिजनरेट होऊ शकतील. याच्यामध्ये काय, शरीराला खूप जास्त त्याचं नुकसान होतं, साईड इफेक्ट होतं. आणि CAR-T सेल थेरपी, जिला म्हटलं जातं केमेरिक अँटीजन रिसेप्टर सेल थेरपी, CAR-T सेल थेरपी. आता ह्या CAR-T सेल थेरपीमध्ये काय होतं की किमोथेरपी, इम्युनोथेरपीसारखं इथे कुठलं ड्रग्ज किंवा अशी कुठली ट्रीटमेंट नाही आहे की ज्याचा दुष्परिणाम हा चांगल्या सेलवरसुद्धा होईल, शरीरातल्या ज्या चांगल्या पेशी आहेत त्यांच्यावरसुद्धा परिणाम होईल. तर इथे काय होतं की मॉडिफाईड इथे जे तुमचे ॲक्टिवेट T सेल असतील ते काय करतील, ज्या तुमच्या कॅन्सरच्या पेशी आहेत हे फक्त त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर अटॅक करतं, आणि जे हेल्दी सेल आहेत ते हेल्दी सेल्सला इथे फारसं नुकसान होत नाही. तर हा एक CAR-T सेल थेरपी हा एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. प्रिलिम्समध्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे काय करणार आहे की पेशंटचे स्वतःचे सेल इथे घेतले जातील T सेल थेरपीमध्ये. त्यांना थोडं मॉडिफाय केलं जाईल लॅबोरेटरीमध्ये, आणि त्या स्वतःच्याच पेशंटच्या सेलला मॉडिफाय केल्यानंतर त्या सेलच्या मार्फतच इथे ते जे कॅन्सरच्या पेशी आहेत त्यांच्यावर ते आक्रमण करेल. आता हे न्यूजमध्ये काय होतं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि IIT गुवाहाटी, तर IIT गुवाहाटी आणि IASCT यांनी हा एक स्मार्ट कॅन्सर ड्रग RK-251 इथे यांनी डेव्हलप केला. आता हा ड्रग नेमकं काय करणार आहे, हा ॲक्टिवेट करेल कॅन्सर सेलमध्ये, ॲक्टिवेट प्रायमरीली इनसाइड द कॅन्सर सेल वाईल कॉझिंग मच लेस हार्म टू हेल्दी सेल्स. म्हणजे कमीत कमी दुष्परिणाम आणि फक्त कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्याच्यावरच इथे आक्रमण केलं जाणार आहे. तर इथे काय होतं, कशा पद्धतीने RK-251 काम करेल, तर कॅन्सर सेल जे आहे त्यांच्यामध्ये हाय लेवल ऑफ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज असतात. ठीक आहे, ज्याला ROS म्हटलं जातं, रिॲक्टिवेट ऑक्सिजन स्पीसीज. आता RK-251 काय करेल, इट रिमेन्स रिलेटिवली इनॲक्टिव्ह इन नॉर्मल सेल. नॉर्मल सेल में तो अतिशय नॉर्मल पद्धतीने किंवा ते कुठलंही विशेष ॲक्टिव्हिटी त्याची तिथे नसणार आहे. पण हाय ROS लेवल जी आहे ती कॅन्सर सेलमध्ये त्याची एकदम ॲक्टिवेट होऊन जाईल. म्हणजे काय की जे तुमच्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्या कॅन्सरच्या पेशीवर आक्रमण होईल, त्यांना इथून तो नष्ट करेल. आणि तो ज्यावेळेस ॲक्टिवेट होईल तर त्यावेळेस काय होतं, अ पोटेंट अँटी कॅन्सर कंपाऊंड ज्याला म्हटलं जातं NBDHEX. तर हा जो NBDHEX आहे हा तिथे ॲक्टिवेट झाल्यानंतर हा फक्त कॅन्सरच्या पेशींवर आक्रमण करेल आणि कमीत कमी दुष्परिणाम इथे होणार आहेत. तर प्रीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. RK-251 याच्याशी संलग्नित संबंधित ज्या काही संस्था आहेत त्या पण तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड त्याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा एक पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ही जी ओव्हरऑल
मेथड आहे ट्रीटमेंटची त्याच्यावर सुद्धा इथे कदाचित प्रश्न हा निर्माण केला जाऊ शकतो. ठीक आहे ना. पुढची जी एक न्यूज आहे, लोडस्टार इनिशिएटिव्ह मल्टी हझार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम. आता आसाममध्ये काही दिवसांपूर्वी खूप फ्लड आलेला. शिवसागर हे जे शहर आहे त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थितीचा सामना तिथल्या नागरिकांना करावा लागला होता. तर लोडस्टार एक लो कॉस्ट मल्टी हझार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम ही डेव्हलप केली आहे भारत आणि नेदरलँड ह्या दोघांनी मिळून. तर हा तुम्हाला प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून प्रश्न निर्माण होऊ शकतो याच्यावर. इंडिया नेदरलँड. तर इंडियन आणि डच नॉलेजचा वापर करून याच्यामध्ये IIT गुवाहाटी, IIT तिरुपती, IISc बेंगलुरू, ठीक आहे, आणि बाकीच्या संस्था त्यांनी इथे मिळून त्यांनी AIचा वापर केला. रिअल टाईम वेदर मॉनिटरिंग इथे ते करतील. फ्लड कुठून ओरिजिन होतो आहे त्याला डिटेक्ट करतील. याच्यामध्ये ते CCTV, रेनफॉल वेदर इन्फॉर्मेशन, अपस्ट्रीम हायड्रोलॉजिकल डेटा ह्या सगळ्यांचा वापर करून इथे ते बघतील की फ्लड हा कुठून सुरू होतो आहे, कुठे कुठे येण्याची शक्यता त्याची जास्त असणार आहे. तर 1, 3, 6 तासाच्या होरायझॉनमध्ये फ्लडची काय डेव्हलपमेंट होते, कसं येऊ शकतो, तर याची सगळी जी माहिती आहे ही माहिती ते वेळेच्या आधीच पोहोचवतील, जेणेकरून खूप जास्त जीवितहानी किंवा वित्तीय हानी इथे शक्यतोवर टाळता येईल. शेवटची न्यूज आहे ChatGPT. आपल्या प्रिपरेशनमध्ये सध्या ChatGPTचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये ही न्यूज आली होती आणि ही न्यूज आहे विशेष करून जे अल्पवयीन बालकं आहेत, मुलं आहेत त्यांच्यासाठी. आता काय होतं की ChatGPTचा जसं कुठल्याही गोष्टीचे एक पॉझिटिव्ह साईड असते, एक निगेटिव्ह साईड असते. जसे प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तशा ChatGPTच्या नाण्याच्या 2 बाजू होत्या. की काय व्हायचं की जे 18 वर्षाखालील मुलं होती, ॲडोलसंट जर आपण एज ग्रुप बघितला तर ते सेल्फ हार्म, इटिंग डिसऑर्डर, सेक्शुअल कॉन्टेंट, इमोशनल डिपेंडन्सी ऑन AI हे खूप वाढत चाललं होतं. तर त्याचा ओव्हरऑल त्यांच्या अपब्रिंगिंगवर सुद्धा परिणाम होत होता. तर आता ChatGPTचं काय म्हणणं आहे, ओपन AI ज्यांनी ChatGPT निर्माण केलेलं आहे, तर ते म्हटले की आम्ही जे टीनेजर्स आहेत तर त्यांच्यासाठी एक डेडिकेटेड आम्ही चॅटबोट्स इथे निर्माण करू. आम्ही व्हॅलिडेट करू की त्यांचं वय खरोखर 18च्या वर आहे की नाही, आणि नसेल तर मग काही रेस्ट्रिक्शन्स हे त्या सर्चवर तिथे ते इम्पोज करतील, जेणेकरून जो काही अल्पवयीन मुलांतर्फे जर काही याचा दुरुपयोग होत असेल तर त्याला इथे थांबवता येण्यासारखं होतं. मेन्सच्या दृष्टिकोनातून मित्रांनो हा एक प्रश्न इथे निर्माण केलेला आहे. तर प्रयत्न करा याचं उत्तर लिहिण्याचा, माझ्यापर्यंत हे पोहोचवा. आणि जर तुमचे उत्तर माझ्यापर्यंत पोहोचत राहिले तर नक्कीच आपण जे काही प्रश्न इथे मी तुमच्यासोबत इथे शेअर करत असतो तर त्याच्या उत्तराचं सुद्धा एक डेडिकेटेड आपण डिस्कशन यूट्यूबच्या माध्यमातून नक्की करूयात. तर अशाच आपल्या डेली न्यूजपेपर ॲनालिसिससाठी SPM IAS अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.